हा. हॅलो, श्री नमस्कार. समर्थताई. हां. हां. नमस्कार. मी आपल्याला नमस्कार ताई. आपल्याला नाव हां. सांगायचं आहे? नाही, नाही. आपण कुठे राहता? हां, मी पिंपरी निलखमधनं बोलते, हो पुण्यामधनं. हो हो. आपल्याला कोणत्या हां. दादांचा अनुभव आला आणि काय सेवा मला केली? अजित दादांचा मला अनुभव आला. हो, सांगा ना. आणि असं झालं की माझ्या मुलाला थोडं जॉबमध्ये खूप अडचणी येत होत्या. हं, हं, हं. आणि खरं म्हटलं तर मी स्वामी सेवेमध्ये आले, पण मला थोड्याशा अजून अडचणी आल्या. तर मी कशी ह्या ग्रुपला आले हेच खरं मला समजत नाहीये. म्हणजे इतकं छान अनुभव आले ह्या ग्रुपला आल्यापासून. हो, हो. आणि नंतर मग मी मुलाला म्हटलं, बाबा असं असं ग्रुपमध्ये अजितदादा आहेत, त्यांनी खूप प्रश्न सोडवलेले आहेत, आपण फोन लावूया का? हं, हं. तर तो म्हटला, मम्मी ठीक आहे लावूया. मी लावला आणि खरंच आश्चर्यचकित पहिल्या ह्याच्यातच त्यांनी फोन म्हणजे उचलला. खूप चांगली वेळ होती तुमची. हो. आणि हं. नाही, एक विशिष्ट म्हणजे ताई, त्यांचं मला एक खूप आवडलं. इतकं सुंदर, म्हणजे शांततेत, असं गडबड नाही, गोंधळ नाही, आपलं सगळं ऐकून घेणार दादा. मग त्याच्यावर आपल्याला छानच एकदम व्यवस्थित सांगणार. ते मला खूप त्यांचं ते खूप आवडलं मला. हो, म्हणजे चांगले रोल सांगा. प्रत्येकाचे प्रॉब्लेम खूप सिरियस असतात किंवा हलके असते. जसे तसे आहेत त्याला प्रॉब्लेम असतात ते. पण ते बरोबर. अजिबात म्हणत नाही की मला गडबड आहे, मला घाई आहे किंवा मला असं आहे किंवा तसे, अजिबात नाही. त्यांनी खूप छान ऐकून घेतात, खूप छान उत्तर देतात. मला ती गोष्ट खूप आवडली. आणि मग नंतर त्यांनी मला मग मी माझ्या मुलाला बोलायला दिलं. मुलाला सेवा सांगितली त्यांनी. मारुती मंदिरामध्ये जाऊन 4 मुखी दिवा लावायचा रोज हं. आणि हनुमान चालीसा तिथं करायची. अक्षरशः 1 महिन्याच्या आतच त्याला छान इंटरव्ह्यू, त्याचा इंटरव्ह्यू पण खूप सुंदर गेला. 4 ते जे राउंड होते ते पण खूप छान गेले. एवढी आणि सेवा केली ताई? एवढी सेवा सांगितली त्यांनी त्याला. बर बर. हां. आणि इतकी छान, आणि त्यांनी खूप मनापासून केलं ते. हं, आणि त्याला असं उगीच वाटलं की एकदा मी अक्कलकोटला पण जाऊन यावं. तो मध्ये अक्कलकोटला पण जाऊन आला. हं. आणि हनुमान चालीसा वाचून ते रोज ती 4 मुखी दिवा लावून ते करणं, ते रोजचं नित्यनियम चालू ठेवला त्यांनी. आणि 1 महिन्यातच त्याला छान कंपनी, ज्याला जसं पाहिजे, त्याचं AI झालेलं इंजिनिअरमध्ये. बर बर. आणि त्यामुळे त्याला जशी कंपनी पाहिजे तशी मिळाली. आणि त्याला हे झालं, त्यांनी पहिला फोन दादाला केला. किती छान ताई. पण पण ते दादा थोडे कामात असल्यामुळे दादानी पहिला काही फोन उचलला नाही. मग परत जेव्हा मी अनुभव टाकला मोबाईलवर पण आपल्या हं, ग्रुपवर. हं. आणि ते इतकं म्हणजे सुंदर, म्हणजे कसं असं वाटतं की जे तोंडातनं त्यांच्या शब्द गेले ते सत्य उतरतातच. हे मला खूप अनुभव आला. किती त्यांचा छान. जो ताई हा शब्द असतो ना आपल्यासाठी, हं, हं. त्यातच ते सगळं येतंय. म्हणजे ताई हो, हे होणारच आहे, ताई हो, हे हो. झालंच आहे, हे